तर एकदा एक शाळेत एक गुरुजी मुलांना शिकवत होता. ते शिकवत होता की हे बघा मुलांनो, हे खडू दिसते का? त्या काळात खडूवरनं शिकवायचं ना. आता ते इलेक्ट्रिक बोर्ड आले ना. बोर्ड दिसतोय का? खडू हो, येस सर. डस्टर दिसतोय का? येस सर. चेअर दिसतोय का? येस सर. माईक दिसतोय का? येस सर. देव दिसतोय का? नो सर. म्हणजे देव नाही. काय शिकवतोय मुलांना तो गुरुजी? शाळामध्ये शिकवतोय. सर्व मुलांना नास्तिक बनवत आहे. देवावरने त्यांचा विश्वास काढत आहे तो. हे बघा, या जगातली सगळे वस्तू दिसतात पण देव दिसत नाही. ह्याचा अर्थ काय? सगळे मुलं एका स्वरामध्ये देव नाही. बरोबर आहे का नाही? का जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास करणं फार अवघड आहे. आणि भगवंत इथं दोराचं उदाहरण देतात. कशाच्या? दोरा दिसत नाही पण ह्याला जर असं बाजूला केलं तर दिसणार. तसं हे भौतिक प्रकृतीचे सर्व आवरण आम्ही बाजूला केलं असं आणि त्याच्या आत जाणार, त्याचे अध्ययन करणार, अभ्यास करणार, नामस्मरण करणार, तेव्हा देव दिसणार. पण देव दिसत नाही म्हणून आपण देवाला बाजूलाच काढून टाकायचं, असं एक धारणा चाललेलं आहे. तर देव आहे. ते गुरुजी काय शिकवतं? जे दिसतंय तेच आहे आणि जे दिसत नाही म्हणजे ते नाही. पण एक विद्यार्थी होता त्यांच्या शाळेतला, हरे कृष्णच सत्संगमध्ये येणारा, सत्संगमध्ये बसणारा, असा संकर्षण सारखा ही भक्ती हे सगळे सत्संगमध्ये येतात. तर तो उठून राहिला. सर म्हणले मला काय बोलायचं आहे. म्हणे बोल. माझे काही प्रश्न आहेत व त्याचे उत्तर पाहिजे. बरं म्हणले. त्याने म्हणले बघा मुलांनो, आमचे सर आमचे गुरुजी दिसतात का? सगळे विद्यार्थी म्हणले हो. आमच्या गुरुजीची टोपी दिसताय का? म्हणले हो. आमच्या गुरुजीचा विचार दिसतोय का? हो. कुर्ता दिसतोय का? हो. हां. आमच्या गुरुजीचे हात दिसतंय का? हो. आमच्या गुरुजीच्या हातात खडू दिसतंय का? हो. म्हणे आमचे गुरुजीची बुद्धी दिसते का? नाही. याचा अर्थ आहे आमच्या गुरुजीला बुद्धी सिद्ध करून दाखवलं त्याने. अशा प्रकारे तर्कने तर्काला हरवला पाहिजे. पण हे तर्क वितरण करण्यावर काही अर्थ नाही. शास्त्र स्वीकार करायचं, शास्त्र घ्यायचं, ह्याला जरा नीट ध्यानपूर्वक एकांतामध्ये बसून ह्याचं अध्ययन व्यवस्थित करायचं. तुम्हाला शास्त्रामध्ये भगवंताबद्दलची सगळं माहिती भेटणार.